सोलापूर आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी शुद्ध आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने यंदाही यशस्वीपणे पार पाडली आहे. कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांच्या दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे यंदाच्या वारीत वारकऱ्यांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवली नाही हे विशेष. गतवर्षीच्या अनुभवातून शिकलेले धडे. संजय धनशेट्टी यांनी सांगितले की यंदाचा आषाढी वारीचा अनुभव त्यांचा दुसरा होता. मागील वर्षी पाण्याच्या टँकरची अडचण निर्माण झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. या अनुभवातून बोध घेत धनशेट्टी आणि त्यांच्या टीमने यावर्षी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली. वारकरी ज्या विश्वासाने टँकरमधील पाणी पितात तितक्याच विश्वासाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हे पाणी शुद्ध असावे याची काळजी घेतली, असे धनशेट्टी यांनी आवर्जून नमूद केले. धनशेट्टींचे नियोजन, शुद्धतेची कठोर हमी. वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी संजय धनशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील विभागाने अत्यंत कठोर नियोजन केले. ज्या ठिकाणाहून टँकरमध्ये पिण्याचे पाणी भरले जाते त्या ठिकाणच्या पाण्याची 15 दिवस अगोदर 3 वेळा तपासणी केली जाते. पाणी पिण्यायोग्य असल्याची खात्री झाल्यावरच ते टँकरमध्ये भरले जाते. इतकेच नाही तर प्रत्यक्ष टँकरमध्ये पाणी भरताना टीसीएल पावडर आणि मेडिक्लोरचा उपयोग केला जातो, ज्यामुळे पाण्याची शुद्धता कायम राखली जाते, अशी माहिती धनशेट्टी यांनी दिली. यावर्षी मानाच्या दोन्ही पालख्यांसाठी 234 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यासाठी 112 फीडिंग सेंटर्स आणि देखरेखीसाठी 142 कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. हे सर्व धनशेट्टींच्या प्रभावी नियोजनामुळे शक्य झाले. आव्हानांवर मात करत यशस्वी कामगिरी. पालखी सोहळ्यादरम्यान प्रचंड गर्दीतून टँकर काढून योग्य ठिकाणी पोहोचवणे हे एक मोठे आव्हान असते. संजय धनशेट्टी यांनी सांगितले की रिंगण सोहळ्यावेळी होणाऱ्या गर्दीतून टँकर बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांचे मोठे सहकार्य लाभते. तसेच पंढरपूर विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून 11 उपअभियंते टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर लक्ष ठेवून होते, ज्याचे श्रेय धनशेट्टींच्या सक्षम नेतृत्वाला जाते. दोन्ही पालख्या वाखरी तळावर मुक्कामाला आल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेता तेथून पाण्याचे टँकर बाहेर काढण्यासाठी विशेष नियोजन करावे लागते. MIT कॉलेज ते पालखी तळ आणि कराड सातारा रोडवर या काळात पिण्याचे टँकर उभे केले जातात, असे धनशेट्टी यांनी स्पष्ट केले. भविष्यासाठी दूरदृष्टीचे नियोजन. संजय धनशेट्टी यांनी भविष्यातील पालखी सोहळ्यासाठीही दूरदृष्टीने नियोजन केले आहे. पालखी मार्गावर प्रत्येक यंत्रणेचे ठिकाण ठरलेले असल्याने वारकऱ्यांना सुविधा सहजपणे मिळतात, असे ते म्हणाले. पाण्याचे टँकर रिकामे झाल्यावर ते तात्काळ बदलणे आवश्यक असते. यासाठी टँकरच्या जागा निश्चित करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आता पुढील पालखी सोहळ्यासाठी टँकरच्या जागा निश्चित करून त्या ठिकाणी फलक लावण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा परिषदेचा महत्त्वपूर्ण वाटा. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली संजय धनशेट्टींच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणाहून प्रवेश करणाऱ्या मानाच्या 10 पालख्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे यशस्वी नियोजन केले. यात 200 सरकारी आणि 34 खासगी टँकर उपलब्ध करून देण्यात आले होते.